सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. ह्या झाडाला फुलं केवढी छान यायला लागलीत बघा. आता मध्ये काय झालं, जरा सुकलं होतं, पण आता खूप छान फुलं आलेली आहेत. आणि आज सकाळीच आभाळ आले. वातावरण कसं झाले बघा. पक्ष्यांचा आवाज अशी असती मस्त छान गावाकडची सकाळ. आणि त्यात रानात असल्यामुळे कसं होतं, सगळ्या पाखरांचा आवाज येतो. आम्ही उठायच्या आधी तर कोंबड्या वगैरे सगळ्या बाहेर आलेल्या असतात. हे बघा निघाल्या. हे जे छोटे आहेत ना, सगळ्यात आधी बाहेर निघालेले असतात. आणि नेमकं सकाळचे काय होतात, बाजूची जे कुत्री आहेत ते येतात आणि कोंबड्या पकडायचं बघतात. त्यामुळे भीती वाटते. आणि हे बघा कशी झोपलीत निवांत. हे बघा, जवळ जाती, तिला उठवती सोनाला. नाही उठायला गेले की तिथं तिच्याजवळच झोपते. आज त्यांचं चालू आहे काम, जायचं तुरी खुरपायला. त्या ताई येणार आहेत एक जण. तर सोमवार असं आहे, उपवास असल्यामुळे आज आमच्या ह्यांचा पण उपवास आहे. खिचडी बनवायची आहे. आणि 1 कॅरेट हे रात्री ठेवलं होतं मी सोमवारच्या बाजारला नेण्यासाठी. तर मग मी नंतर दुपारनं 4 वाजता जाणार आहे हे कॅरेट घेऊन. आणि सगळ्या इकडे झाडलोट सगळी करून आम्ही काय करतो, धूर करतो सकाळी पण. म्हणजे काय होतं, सगळं हे होतात, मच्छर वगैरे त्यांना चावत नाही. आणि सगळे उन्हाला निवांत येऊन बसलेले आहेत. तर वातावरण कसं झाले बघा. तुरी काय झालेल्या आहेत, अर्ध्याच खुरपायच्या राहिल्यात. बरंचसंच तुरीमध्ये तण आले. मग आत्या काय करतील, त्या ताई आणि आत्या जाऊन तुरी खुरपतील. मग नंतर मी काय केलं, माझं काम आवरलं. आणि तिकडे गवत खूप म्हणजे आहे ना, मग म्हणलं ते गवत घेऊन यावं. जायच्या आधी जेवढे ते दोघे गवत काढतील तेवढं गवत आणून शेळ्यांना आणि तिथं वासरू पण आहे, वासराला हे करावं. आणि इकडे बघा लिंबाची झाडं, लिंबाची बाग आहे इकडे. म्हणजे हे आपलं जे खायचं लिंबू असतं ते. आणि इकडे उडीद आहे. उडदाला खूप छान अशा शेंगा आल्यात, बघितलंच तुम्ही. आणि त्याच्याच पलीकडे तिकडे त्यांनी थोडेसे मूग पण केलेले आहेत. त्याला पण खूप अशा शेंगा भारी आलेले आहेत. आमच्या पण उडदाला आमचा थोडासा महागाई असल्यामुळे त्याला फुलं लागली आहेत, ह्यांच्या ह्याला शेंगा लागलेल्या आहेत. तर जिथून आम्ही मधून जातो ना, तिथून हे असं छान उडीद आहे. तर या दोघीजणी चला तुम्हाला दाखवतो, तिकडे बसल्यात खुरपायला. इकडे आम्ही कांद्याचं रोप हे केलेलं आहे, टाकलेलं आहे कांदे लावायसाठी. तर रोप छान असं उगवलेलं आहे, हे बघा. आणि तिकडे पण आम्ही काय केलं आहे, उडीद हे केलेलं आहे, पेरलेलं आहे. आम्ही सोयाबीन थोडी केलेली आहे, पण थोडा जास्त उडीद केलेला आहे. बरेच दिवसांनी मी इकडे आले, कारण टॅमॅटोच्या गोंधळामध्ये इकडे काही येणं झालंच नाही. तुरी खुरपल्यानंतर पहिल्यांदाच इकडं आली आहे. मागे एकदा आले होते पाऊस पडायच्या आधी, पण पाऊस पडल्यानंतर आत्ताच आले. तुरी केवढ्या मोठ्या झाल्यात बघा. तुरीचा शेंडा मारायचा आहे, पण आधी म्हटलं खुरपून घ्यावं. मध्ये उडीद आम्ही पेरलेला आहे, तो पण खूप छान आला आहे. जाताना मामांनी काय केलं, ह्याला कोळपलेलं होतं, त्यामुळं खूप असं गवत त्यातलं निघलेलं आहे. थोडंसं राहिलं कोळपायचं, त्याच्यात खूप गवत आहे बघा. ते तिकडेच एकदम त्या कोपऱ्यात आहेत. तर तुरी किती छान दिसतात बघा, उंच झालेले आहेत. तर चला मी आता जाते तिकडे आणि सगळं जे गवत आहे झटकून ह्याच्यामध्ये भरते. आणि घरी जाऊन काय करते, शेळ्यांना ते गवत खायला देते पाऊस पडायच्या आधी. मग पाऊस पडला की काय उपयोग होणार नाही, गवत भिजलं की शेळ्यांची खायची तारांबळ उडन. आणि शेळ्यांना काय होतं, नंतर थोडीशी शेवरी आणावीच लागेल, कारण दिवसभर एक वैरण नाहीत खात ते. एकदा शेवरी त्यांना आणून हेच करावी लागते, द्यावीच लागते. तर आले मी तिकडं त्यांच्याजवळ दोघींच्या. आता केवढे ह्या पातेला गवत आहे बघा. किती वेळा खुरपायचं. नंतर काय केलं मी, उपवास आहे त्यांचा, सोमवार काय खायचं नव्हतं उपवासाचं. मग शेळ्यांना हे केलं, गवत गोळा केलं आणि त्यांना चहा बनवून आणला. म्हणलं दुपारच्या वेळेस जेवणाच्या सुट्टीच्या वेळेस त्यांना काय केलं, दोघींनाही. आणि मी पण माझा चहा तिकडेच घेऊन आले आणि आम्ही तिघींनी मिळून छान असा रानात चहा घेतला. म्हणलं उपवास आहे, काय बाकीचं उपवासाचं हे पण नाही करायचं. मग त्या एकट्या ताई होत्या आणि चला म्हणलं त्यांना चहा करून न्यावा. कारण कसं असतं, रानातली कामं उपवास खरं हे होत नाही, पण आता करणार काय, काही मनाची इच्छा असतात की न खाताच हे करायचं. त्यांना चहा दिला आणि मी रिटर्न घरी आले. परत दुसरं एक हे घेऊन, गवताचं पेंडकं घेऊन. गवत खूप छान असं होतं. शेळ्यांना गवत असलं ना की भरपूर सारं असं मला खायला द्यायला खूप आवडतं. आधी काय करते, ह्यांना गेट उघडला की हे मागे येणार, आधी वासराला गवत देते. त्याला पण सकाळपासून गवत नाही आहे. आज गणेश पण लवकर आला शाळेतून. आमच्याकडे काय होतं, श्रावणी सोमवारला ना 4 सोमवार शाळा लवकर सुट्टी. तुमच्याकडे आहे का असं? आमची कशी मराठी मीडियम असल्यामुळे शाळा लवकर सुट्टी. तर 4 सोमवार लवकर सुट्टी. तो 11 वाजता चालाय आणि बसला इकडे तिकडे करत. आधी म्हणलं ह्याला गवत द्यावं, कसा मारायला बघतो बघा हा. त्याला गवत देताना काय करावं लागतं,
म्हणजे हे करावं लागतं, नीट टाकावं लागतं. नाही तर काय करतो, आपल्याला लक्षात नाही आलं की मारायचं बघतो. आज खूप सारं गवत आहे, आज त्याची मजा आहे. वातावरण कसं झालेलं आहे बघा. आत्ता येताना एक पावसाचा शितोडा झाला. मी म्हटलं आता सगळं गवत खराब होऊन जाते. सकाळी सकाळी लवकर आज कपडे धुवून टाकलेली आहेत, कारण हे गवत आणून झाल्यानंतर मला जायचं आहे मालवंडीला बाजारला 1 कॅरेट घेऊन. या कोंबड्या बघा नुसत्या लांब लांब जातात. काळ्याचं आपलं निवांत चालू आहे. आता अजून ह्यांना हे वैरण टाकणार, अजून गवत घेऊन येणार, असे 2-3 पेंडके आणणार आणि मग जाणार मी 4 वाजता छान असं बाजारला. 1च कॅरेट आहे त्याच्यामुळे उशिरा जाणार आहे. जाणार मग मी आणि गणेश गाडीवर. नंतर गणेशला येताना थोडीशी कपडे आणायचे आहेत, बघूया भेटली तर घेऊन येते, नाहीतर मग काय आपलं विकायचं आणि यायचं. थोडंसं खायला घ्यायचं काहीतरी गणेशला आणि यायचं घरी. बघा टाकून तर देतात का बघा. मग मागे 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 इतके हे करतात ना हे शेळ्या, माणसाला चालून पण देत नाहीत. हे बघा, इथं टाकलं इथं खायचं, तिकडे टाकलं की लगेच तिकडे यायचं. अशा आहेत आमच्या शेळ्या. तर मग कसं वाटलं आमचं शेळीपालन नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नंतर काय केलं, जाऊन थोडी शेवरी घेऊन आलो आम्ही आणि हे शेळ्यांसाठी. खूप लांबून शेवरी आणावी लागते. आणि कसं होतं, शेवरी भरपूर आहे पण फक्त लांबून आणण्यामुळे थोडासा त्रास होतो. तर काय केलं, दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळची जी वैरण होती ते गवत खुरपायला काय हे नव्हतं, म्हणजे त्या ताई नव्हत्या, सुट्टी होती नागपंचमीची. मग आम्ही दोघांनी जाऊन असं सकाळी सकाळी हे केलं, म्हणजे थोडासा उशीरच झाला होता. त्या शेळ्यांना ह्याची वैरण आणली शेवरीची. आणि मागे आई आणि वडील आले ते आजीला बघायला. तो व्हिडिओ टाकायचाच राहून गेला होता. तर त्यावेळेसचे टॅमॅटो बघा केवढे मोठे होते. ज्यावेळेस मागे म्हणजे 15 दिवसापूर्वी आई आणि वडील नाही महिनाभरच्या आधी आले होते त्यावेळेसचा व्हिडिओ. तो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.